काय कुठं आहे तुमची पारू? या घराची अवस्था बघून कळतंय की नक्कीच इथं काहीतरी झालंय. हो पण आदित्य किर्लोस्कर इंटरनॅशनल मॉडेल पार्वती शेपचे यांच्या किडनॅपिंगच्या आरोपाखाली तुम्हाला आम्ही अटक करत आहोत. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मी इन्स्पेक्टर साहेब जरा जरा थांबा. काय पारू आत्तापर्यंत इथेच होती. इथेच जवळ कुठेतरी गेली असेल ना ती. हे पहा, आमच्याकडे तक्रार आलेली आहे. आम्हाला आदित्य किर्लोस्कर यांना अटक करून पोलीस स्टेशनला न्यावेच लागेल. अहो साहेब एक मिनिट, मी आमच्या लॉयरला फोन करतो. एक मिनिट. हा वकिलांना बोलवा, ते पण पोलीस स्टेशनलाच. माने ताब्यात घ्या ना. चला सर ऐका ना. इन्स्पेक्टर साहेब, अरे यार, ऐका. इथं काय सुरू आहे सगळं? कुठे असेल पारू? आपण कसे वाचवणार आहोत दादाला? बघ सगळं व्यवस्थित होईल. हा तू काळजी नको करूस. कोण आहे का? अरे सोडा मला, मी काय केलंय तुमचं? अरे मला सोडा ना. काय सुरू आहे सगळं प्रीतम? पारू कुठे निघून गेली असेल? आता तर मारुती मामा पण गायब झालेत. हे काय चाललंय ना सगळं, मला काही समजतच नाहीये. किती किती खुश होतो ना आपण सगळे. कोणाची तरी ना नजर लागली आपल्या कुटुंबाला. हो ना, म्हणजे पारूला पळवून न्यायचा प्लॅन जर सक्सेसफुल झाला असता तर आता दादा आणि पारू एकत्र असते. नाही नाही प्रीतम, मला ना सुरुवातीपासूनच वाटत होतं ना की काहीतरी चुकतंय, कुठेतरी आपण चुकतोय. आणि नेमकं तसंच झालं. काय? तुम्ही पारूला किडनॅप केलंय? आई, ते ऍक्च्युली मी काय चाललंय इकडे? प्रीतम मला खरं काय ते सांग. श्रीकांतनी मला फोनवर सांगितलं की पारूला किडनॅप केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी आदित्यला अटक केली आहे म्हणून. आणि आता मी इथे आल्यावर ऐकलं की तुम्ही पारूला किडनॅप केलंय. काय आहे इकडे? प्रीतम मला खरं सांग, पारू कुठे आहे? आई मी तुला सगळं खरं सांगतो. ऍक्च्युली आम्ही पारू सोबत एक प्रँक करत होतो. प्रीतम अक्कल आहे तुम्हाला? हे असले प्रँक करतात कोणी? आणि प्रीतम तुला काय वाटतं, तू अजूनही कॉलेजमध्ये आहेस म्हणून या तुमच्या फालतू प्रँकच्या नादात आदित्यला तिकडे जेलमध्ये बसावं लागतंय. तुमच्यापैकी कोणाला माहितीये पारू कुठे आहे ते? अहिल्या, मला असं वाटतंय की पारू आणि मारुती गावी गेलेत. आपण त्यांना बोलावून घेऊ, ते येतील ना. पण आता आपल्याला आदित्यला सोडून आणलं पाहिजे. बरोबर आहे. आता सगळ्यात महत्वाचं आदित्यला सोडवून आणणं हे. चल श्रीकांत, ताबडतोब पोलीस स्टेशनला जाऊ. चल.
सर सर प्लीज माझं एकदा म्हणणं ऐकून घ्या. बोला आदित्य किर्लोस्कर. कुठं नेऊन ठेवली पारूला? सर इन्स्पेक्टर सर तुम्हाला कळतंय तुम्ही कोणाशी बोलताय ते? आदित्य किर्लोस्कर भारतातल्या टॉप बिझनेसमॅन पैकी एक आहे. थोडं भान ठेवा बोलताना. हे बघा मॅडम, आम्हाला आमचं काम करू द्या. पारूच्या किडनॅपिंग बद्दल आम्हाला फोन आला होता, त्यामुळे आम्हाला यांची इन्क्वायरी करावीच लागेल. म्हणजे नुसता फोन आला म्हणून तुम्ही त्याला पोलीस स्टेशनला घेऊन आलात? तुमच्याकडे पुरावा तरी आहे त्याच्या विरोधात? आणि कशावरून पारू मिसिंग आहे मला तुम्हालाच आठवण करून द्यायला लागतेय. पण एखादी व्यक्ती 48 तास जर मिसिंग असेल तर त्याला मिसिंग पर्सन असं म्हणतात. आणि पारू तिच्या मर्जीने कुठेतरी गेलेली असू शकते. तिला एखादं काम आठवलं म्हणून ती स्वतःच्या गावी गेलेली असू शकते. तिकडे चौकशी केलीत तुम्ही? नाही मॅडम. मग आधी तिथे चौकशी करा. चौकशी न करता माझ्या मुलाला इथे थांबवून ठेवण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही. हे बघा मॅडम, पारूच्या जागी कोणतीही मुलगी असती तरी आम्ही हेच केलं असतं. आणि पारूबद्दल जर म्हणत असाल तर ती इंटरनॅशनल मॉडेल आहे, त्यामुळे आम्हाला तिची चौकशी करावीच लागेल. 48 तासाच्या आत पारू तुमच्या समोर असेल. आणि जर तसं झालं नाही तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करू शकता अथवा नाही. तोपर्यंत आदित्यला एक क्षणही इथे थांबवून ठेवू शकत नाही तुम्ही. चल आदित्य, येतो आम्ही. 48 तासानंतर भेटूया. चल. मला या दोघांचं काही कळतच नाहीये. आज एवढी मोठी संधी चालून आलेली, तो सयाजी यांच्या पाठीशी होता तरी संधी गमावली. आले परत पाहुवाट कुठली. ऐक ना, मला असं वाटतं या दोघांच्यात खरंच काही नाहीये, नाहीतर कशाला आले असते परत. मी किती कांगावा केला होता की आदित्य आणि पारू गायब झालेत, पळून झालेत. वहिनींना सुद्धा जाऊन सांगितलं होतं, पण नाही, आले परत. मलाच तोंडावर पाडलं त्यांनी. आज जरा वाचली आम्ही, तर वहिनींनी माझाच गाल लाल केला असता. बेचारी पारू. ती आता इथून पुढे काहीच नाही करू शकणार आहे, कारण तिचं फ्युचर आता माझ्या हातात आहे. त्यामुळे इथून पुढे मी जे म्हणेन अगदी तसंच घडत राहणार. हे बाई, नेमकं काय करणार आहेस तू? बघायचं? चला. आदित्य, तुला काय वाटतं हे असं कोणी केलं असेल? म्हणजे असा निनावी फोन कोण करेल? मुळात पारू कुठे गेली आहे तुला काही कल्पना? कारण जेव्हा मी घरातनं निघाले तेव्हा ती होती माझ्या समोर. अरे या बाईने याला जेलमधून कसं सोडवलं? याला तर आता जेलमध्येच असायला हवं होतं. त्या सगळ्या प्लॅनची वाट लावून टाकली अहिल्याने. आदित्य, तुला पोलिसांनी फार त्रास नाही ना दिला? असं सोडाई आणि पण लवकरात लवकर पारूला शोधलं पाहिजे. कुठे असेल, काय काय करत असेल? पारूचा लवकरात लवकर पत्ता लागला पाहिजे. प्रीतम, आपल्या वकिलांची बोलून घे. नो सर, पोलीस त्यांचं काम करतायत, पण मला असं वाटलं की एखादी प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हायर करावी, म्हणून मी तुम्हाला कॉल केलाय. सर ऍटलीस्ट तिचं लास्ट लोकेशन कळलं तर. नाही, पण तिने फोन कुठे स्विच ऑफ केलाय ते.
ओके 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 सर, आय अंडरस्टँड. फक्त तिच्याबद्दल काही अपडेट मिळाली तर प्लीज मला पहिले कळवा. या, थँक्यू. दादा सापडेल पारू आपल्याला, तू नको काळजी करू. अरे आपण अख्खी फोर्स लावली. कुणी आहे का? अरे मला का बांधून ठेवलं इथं? मी काय केलंय कुणाचं? मला सोडा, मला सोडा. माझ्या पुरीकडे जाऊ दे मला. आदित्य सर, हे तुमच्यासाठी छोटीशी भेट. अरे तू माझी होशील का? मामा, हे व्रत नक्की पूर्ण होईल. अरे आपल्या मुलांच्या आनंदात आपण आनंद मानला पाहिजे ना. भारू, दोघांचे आशीर्वाद घे. हे वेडाबाई, तुला काय वाटलं मी अशीच जाऊ देणार आहे तुला? मला तुझी सगळी स्वप्न पूर्ण करायची. तू या घरातला एक महत्वाचा भाग आहेस आणि कायम राहणार आहेस. मी काय म्हणते? शेवटी धाडस झालंच माझ्या धनींचं. देवी आईंसमोर मनातलं समद बोलायचं. काय हो धनी, तुम्हाला माझ्यापासून लांब राहवतच नाही का? तुझ्यावर प्रेम केल्यावर मला माझ्या आयुष्याचा खरा अर्थ कळलाय का?
का निघून गेली अशी न सांगता? आपण एकमेकांना वचन दिलं होतं ना एकत्र राहण्याचं, मग कुठे गेली तू पारू? कुठे गेलीस तू? फोर्टी टास्क कंप्लीट झाले आणि अजूनही त्या पारूचा काहीच पत्ता नाहीये. आता खरी मज्जा येणार. थोड्याच वेळात पोलीसही येतील घरी आणि यावेळेस त्या पिंडोक आदित्य किर्लोस्करला कोणी वाचवूही शकणार नाही. हा वा वा वा, काय काम झालंय. एका दगडात 2 पक्षी मारले गेलेत. माझ्या प्लॅन नुसार तर फक्त त्या ड्रायव्हरला किडनॅप करायचं होतं, पण त्याची अतिशहाणी पारू ती सुद्धा कुठेतरी गायब झाली. असो, एकंदरीत माझ्यासाठी तर चांगलंच झालं. त्या मोलकर्णीने माझं काम अजून सोपं केलं. दिशा दिशा अगं चल ना, 7 वाजलेत, मला बघायचंय वर काय तमाशा होणार आहे. 7-1 7-2 7-3